Very, very good morning. A very warm welcome, all of you. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. आणि आपण या आठवड्यामध्ये सुरुवातीचे दिवस जे आहे इंट्रोडक्शन क्लासेस म्हणून घेत आहोत. यामध्ये आपण पहिल्या दिवशी मॉर्निंग मध्ये कशा प्रकारे आपण मेडिटेशन करू याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. आणि काल आपण प्राणायाम कसं करायचं आणि कोणते प्राणायाम करायचे याबद्दल बोललो. नेक्स्ट वीक मध्ये आपण डायरेक्ट सगळ्या हे जे स्टेप मी सांगितलेले आहे त्या होल स्टेपचं सकाळी 5:30 ते 6:30 पावणे 7 पर्यंत कंटिन्युअस मेडिटेशन करणार आहे. त्यामध्ये प्राणायाम, त्राटक, ब्रेन अँड हार्ट कोहरन्स, त्यानंतर EFT, त्यानंतर 7 चक्र आणि एंड मध्ये ग्रॅटिट्यूड. अशा प्रकारे आपण या 6 स्टेप मॉर्निंग मेडिटेशनच्या ठरवलेल्या आहेत. या 6 स्टेपला आपण डेली फॉलो करण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे, अति आणि अति महत्वाची आहे. निव्वळ साधना करणे, मंत्रजप करणे एवढंच आपल्या जीवनात आवश्यक नाही. याच्याही पलीकडे सगळ्या गोष्टी बॅलन्स करणे आणि त्याला समजून घेणे, त्याचं महत्व समजणे हे खूप आवश्यक आहे. जर आपण कोणत्या गोष्टीचं महत्व समजून घेतलंच नाही तर आपल्याला त्या गोष्टी कालांतरानं आपण त्या गिव्हअप करून बसतो. आणि जो विषय मी इथून पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. ऍक्च्युअल मध्ये माझ्या आजपर्यंतच्या अनुभवातून जेवढ्या लोकांची मी ऑरा स्कॅनिंग केली, भेटलो, बोललो, मला एकच गोष्ट कळलेली आहे, एकाही व्यक्तीची बिमारी खरी नाही. मॅक्सिमम लोकांच्या माइंडमध्ये फक्त स्ट्रेस वाढल्यामुळे मॅक्सिमम डिसीज उत्पन्न होत आहे. हे जो स्ट्रेस आहे आपल्या बॉडीमध्ये असलेला, हा निवड मेंटल नाही आहे, तर आपलं बॉडीचं एक एक सेल, एक एक सेल्युलर लेवलवर हा स्ट्रेस अॅक्युमुलेट झालेला आहे. आणि जेव्हा आपण प्राणायाम, त्राटक, बॉडी रिलॅक्सेशन प्रोसेस करतो ना, तेव्हा प्रत्येक सेल्युलर सिस्टम मधून हा स्ट्रेस रिलीज होणं सुरू होते. आणि हळूहळू हळूहळू तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्स मधून इझिली असं वाटतं की आपण त्या सगळ्या जे ज्या गोष्टीला आपण एक भयंकर मोठ्या बिमाऱ्या म्हणून समजून चालत होतो, त्या इझिली काय होत आहे आता क्लिअर होत आहे. का? कारण की हे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स होते. आणि त्याच्यावर काम करण्यासाठी ह्याच पद्धती आहेत. मी या विषयावर अभ्यास करत आहे आणि त्या स्टडीमध्ये सुद्धा हीच गोष्ट समोर आली की ब्रेथ वर्क करायला लावा, रिलॅक्सेशन, कॉन्सन्ट्रेशन, फोकस. त्यानंतर मला समजून आलं की अरे आपली प्रोसेस तर एकदम परफेक्ट चालून राहिली. म्हणजे मी तो विचार सुद्धा नाही केला की त्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स ह्या विषयाला जे स्टेप
सजेस्ट केल्या गेलेल्या आहेत ते एक्झॅक्टली आपण फॉलो करत आहे. आणि जितक्या पॉवरफुली आणि रेग्युलरी आपण ह्या मेडिटेशनला फॉलो करत जाऊ, तितकं चेंजेस म्हणा किंवा तितकं ट्रिमेंडस इम्पॅक्ट आपल्याला जाणून पडेल. तर आपला आजचा टॉपिक आहे त्राटक. त्राटक म्हणजे काय? तर सिंपल आहे. त्राटक ह्या शब्दामध्येच याचा अर्थ आहे अटक. अटक हा जो शब्द आहे, अटक म्हणजे कुठेतरी अटकले, कुठेतरी फिक्स झाले तुम्ही. आपण आपल्या डोळ्यांद्वारे हे पूर्ण जग बघत असतो. मॅक्सिमम जे आपल्या माइंड मध्ये चालणारे थॉट प्रोसेस आहे हे डोळ्यांच्या मार्फत चालते. मॅक्सिमम थॉट प्रोसेस. तुम्ही बघा, एखादा व्यक्ती झोपलेला आहे पण तो विचार करत आहे आणि त्याला तुम्ही जवळून ऑब्झर्व करा, त्याच्या डोळ्याचे जे आतमधले जे पुतली म्हणतो आपण याला, हे हालत राहते. तो लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट त्याचा मुवमेंट सुरू असते. का? कारण की झोपीत पण तो विचार करत आहे. तो विचार करत असताना डोळे लेफ्ट जाणार, राईट जाणार, अप जाणार, डाऊन जाणार. या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी काय होत आहे? तो भलेही झोपला आहे, भलेही त्याच्या पापण्या लागलेल्या आहे, पण तो डोळ्यांच्या मार्फत मेमरीला ऍज अ सीन मध्ये रिकॉल करत आहे. त्याचं पूर्ण एक स्ट्रक्चर आहे की तुम्ही रिकॉल कशी करता. म्हणजे विजन असण्यासाठी, स्वप्न बघण्यासाठी सुद्धा तुम्हाला डोळ्यांची आवश्यकता आहे. म्हणजे याचा अर्थ हा नाही का तुम्ही डोळे उघडून स्वप्न बघता. आपण स्वप्न तर आपल्या इनर मध्येच बघतो, मेमरी मध्ये, माइंड मध्ये चालते, पण त्याला व्हिज्युअलाइज करण्याचं काम, रिकॉल करण्याचं काम आपले डोळे करते. तर ह्या डोळ्यांच्या द्वारे आपले विचार अति स्पीडनं चालणं सुरू करतात. आता त्राटक मध्ये काय होते? त्राटक मध्ये आपण आपल्या डोळ्यांना एका ठिकाणी फोकस करतो, एका पॉइंटवर केंद्रित करतो. आणि जसं आपण ह्या डोळ्यांना केंद्रित करतो, सडनली आय मोमेंट स्टॉप होऊन जाते. आणि जसं आय मोमेंट स्टॉप झाली, अचानक तुमच्या लक्षात येईल तुमच्या माइंड मध्ये पण थॉटची जी मुवमेंट आहे, थॉटची जी प्रोसेस आहे, ते सुद्धा स्टॉप होणं सुरू झाली. सुरुवातीला विचार येतील, पण तुमचे डोळे जर तुम्ही हलवले नाही, तर हळूहळू हळूहळू हे विचार तुमचे कमी होणं सुरू होऊन जातील. तुम्हाला दिसणं सुरू होईल की तुम्ही आता शांत आणि स्थिर होणं सुरू झालेले आहात. त्राटक मेमरी पॉवर वाढवण्यासाठी या डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी केल्या जाणारी एक टेक्निक आहे, किंवा एकाग्रता वाढवणे. जेव्हा तुम्ही कोणत्याही कामामध्ये फोकस होता आणि त्या कामावर तुम्ही एक टक पूर्ण लक्ष कुठेही विचलित न करता त्या कामावरच तुमचं जेव्हा ध्यान असते, तेव्हा तुम्हाला कळून चुकते की त्याचे जे रिझल्ट आहे, त्याचे आउटपुट आहे, ते आता चेंज होणं सुरू झाले. आता खूप ट्रिमेंडस पॉझिटिव्ह आउटपुट यायला लागले. जे काम तुमचं खूप हळूहळू होत होतं, तेच काम त्राटक केल्यानंतर खूप स्पीडने होणं सुरू झालं. म्हणजे त्राटक केल्यानंतरचा अर्थ, याचा अर्थ समजून घ्या की मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी सर्वात बेस्ट उपाय आहे. आता जे लोक ट्रेडिंग मध्ये पण आहेत, त्यांना सुद्धा त्राटक सजेस्ट केल्या जाते. कशासाठी? मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी. आणि ट्रेडिंग मध्ये एकाग्रताच राहत नाही. उलट समोर जे स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरचं, त्या चार्टचं जे बिहेवियर आहे, ते तुमच्या मनासोबत खूप जास्त चांगल्या पद्धतीने कनेक्ट होते. आणि त्या चार्ट मध्ये होत असणारे अप डाऊन हे तुमच्या मनामध्ये सुद्धा अप डाऊन क्रिएट करतात.
आणि व्यक्ती चंचल होणं सुरू होऊन जाते, डिस्टर्ब होणं सुरू होऊन जाते, त्याचे हार्मोन्स अपडाऊन होणं सुरू होऊन जाते. अशा वेळेस जर तुम्ही त्राटक करणं सुरू केलं आणि त्राटकमुळे जर तुमची एकाग्र क्षमता वाढली किंवा तुमचं थर्ड आय ऍक्टिव्हेशन होणं सुरू झालं, तर असेही उदाहरण आहेत की ट्रेडमध्ये समोर चालून काय होणार आहे याची आपल्याला भास होणं सुरू होऊन जाते. आणि ते इतके परफेक्ट असतात की आपण जसं म्हणतो की यार आता ट्रेड अशा अशा प्रकारे जाऊ शकते आणि तो तसाच जाते. हे अनालिसिस नाही, हे तुमचं थर्ड आय सांगते की ट्रेडमध्ये काय होणार आहे. खूप सारे लोक आहेत असे ज्यांनी थर्ड आय वर जबरदस्त काम केलं आणि ते ट्रेडिंगवर फोकस करत आहे. जसं आता एक नवीन सिस्टम आहे, कोणतं, मुलांसाठी थर्ड आय ऍक्टिव्हेशन, लहान लहान मुलांसाठी थर्ड आय ऍक्टिव्हेशन टेक्निक शिकवल्या जात आहे. खास करून 7 वर्षाच्या ते, मग वरतं तर काही लिमिट नाही म्हणा, पण तरी मुलं म्हणून 13-14 वर्षापर्यंत सगळे व्यक्ती, सगळे मुलं थर्ड आय ऍक्टिव्हेशन मध्ये पाठवते आणि त्यांचं ऍक्टिव्हेशन इतकं ट्रिमेंडस होऊन राहिलं. जर त्या मुलांनी कॉन्स्टंट प्रॅक्टिस केली तर लहान लहान मुलं तुम्हाला सांगू शकतात की कोणता ट्रेड कसा लागणार आहे, मार्केटमध्ये कोणत्या कंपनीची व्हॅल्यू अप डाऊन कशी होणार आहे. इतकं का, कारण की ते प्युअर आहेत, ते फोकस आहे. आपणही जर त्या प्रोसेसला जर फॉलो करणं सुरू केलं तर मे बी तुम्हाला त्या लेवलची गती नाही मिळणार, पण एकाग्रता स्थापित होणे सुरू होऊन जाते. आता त्राटकमध्ये दोन प्रकार आहेत, एक बाह्य त्राटक, एक आंतर त्राटक. बाह्य त्राटकमध्ये आपण आपल्या शरीरापासून, जर आपण बैठक मांडून जर खाली बसलेलो आहे जमिनीवर, तिथून 3 फूट समोर अंतरावर तुम्ही भिंतीवर एखादा डॉट काढू शकता. तो तुमच्या आय लेवलवर असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही भिंतीवर एक संमोहन चार्ट येते. संमोहन चार्ट कसा असतो, मधात डॉट असते आणि सर्कल 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 बनवले असतात. तर ह्या त्राटकची सुरुवात कशी होते, समजा एक तुम्ही A4 साईजचा पेपर घेतला, इतका इतका पेपर घेतला, तर तुमचं त्राटक सुरू होते 10 फूट अंतराने. म्हणजे तुम्ही 10 फूट दूर बसायचं आणि त्या पेपरच्या आउटर कॉर्नरवर एक सर्कल बनवायचा मोठा. त्या सर्कलला तुम्ही बघणे. त्यानंतर तो सर्कल छोटा होत जाते. तसं तसं तुम्ही एक एक फूट समोर सरकत जाता. आणखी छोटा, आणखी छोटा, आणखी छोटा, आणखी छोटा, आणखी छोटा. तुमचा फोकस ह्या एरियातून एकदम ह्या छोट्याशा एरियामध्ये येते आणि तुम्ही पण 10 फुटावरून एक एक फूट समोर समोर सरकत सरकत 3 फुटावर आलेले असता. आणि जेव्हा तुम्ही 3 फुटापर्यंत पोहोचता तेव्हा तुम्ही फक्त बिंदूवर लक्ष देता. हे त्याकरिता केलं जाते ज्यांचं लक्ष, ज्यांच्या विजन मध्ये बिंदू पकडला जात नाही, तर बाहेरून आतमध्ये फोकस केले जाते. त्राटक दुसऱ्या पद्धतीने होते, बिंदू त्राटक वरून सुरू होत त्राटक वाढवले जाते. म्हणजे तुमचं नजरेचं क्षेत्र वाढवलं जाते की ऍट अ टाइम तुम्ही एवढ्या मोठ्या एरियामध्ये एकाच वेळेस बघू शकले पाहिजे. त्यानंतर सेम त्राटक सुरू होते ज्याच्यामध्ये सर्कल्स काढलेले असतात, मधात बिंदू असते आणि त्या सर्कलला बघत असताना तुम्हाला बिंदूवर फोकस करणे असते. आणि इतकं फोकस करणे असते की तुम्हाला सर्कल नाही दिसले पाहिजे, फक्त बिंदूच दिसला पाहिजे. म्हणजे ऑब्स्टॅकल्स मध्ये तुम्ही फोकस कसे व्हाल. त्यानंतर एक संमोहन चार्ट येते. संमोहन चार्ट म्हणजे कोणता, ज्यामध्ये स्पायरल सर्कल्स बनवलेले असतात. आणि स्पायरल सर्कल असे आहे की जसं तुम्ही त्याच्याकडे बघत गेले, कधी कधी त्याला 3D व्ह्यू दिला जाते की जसं जसं आपण फोकस करत जातो आणि आपली नजर जर का हटली आणि एखाद्या स्पायरल वर जर गेली तर ते चक्र डायरेक्ट गोल 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 फिरताना दिसते. आणि जशी तुम्ही आय मुवमेंट होते, तुम्ही लेफ्ट कडे गेला तर आतमध्ये जाते, राईट मध्ये गेला तर बाहेर निघते.
आणि माणसाला चक्कर येणं सुरू होते. याला म्हटलं जाते हिप्नोटाईज करणे. पण त्या हिप्नोटाईज चार्ट मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या माइंडवर कंट्रोल करून एक्झॅक्टली बिंदूवर, फोकसवर, त्या डॉटवर फोकस करणं सुरू करून दिलं, सेंटर पार्टवर. म्हणजे तुम्ही ऑब्स्टॅकल्सला, संमोहनला सुद्धा जिंकून घेतलं, याचा अर्थ असा होते. आता तुम्हाला कोणी संमोहित करू शकत नाही. का? कारण की तुम्ही त्या संमोहन चार्टचा जो एक स्ट्रक्चर असते, त्या स्ट्रक्चरला तुम्ही तोडून टाकलं, ज्यामध्ये तुमचं माइंड हिप्नोटाईज होते. त्यानंतर अग्नित्राटक म्हटलं जाते. अग्नित्राटक मध्ये आपण दिवा ठेवतो, त्याला ज्योतित्राटक म्हटलं जाते. अग्नित्राटक म्हणजे एखादं, ज्याला फायर कॅम्प आपण करत असतो, किंवा चूल जेव्हा आपण बर्न करतो, अशी धडधड धडधड आग लागते, आणि जेव्हा तुम्ही चुलीपाशी बसून राहता आणि एकटक त्या अंगाऱ्यामध्ये बघता, किंवा एखाद्या हिवाळ्यामध्ये आपण एखादी आग लावतो आणि हात पाय शेकत बसतो, आणि त्या आगीमध्ये तुम्ही एखाद्या अंगारमध्ये एकदम असं एकटक लावून बघता, त्याला अग्नित्राटक म्हटलं जाते. हवन करत असताना त्या हवनाच्या उठणाऱ्या ज्वालामध्ये आपण फोकस करतो, हे अग्नित्राटक. ज्योतित्राटक म्हणजे काय? तुमच्या डोळ्यासमोर 3 फुटाच्या डिस्टन्सने आय लेवल पर्यंत तुम्ही एक दिवा किंवा मेणबत्ती लावता, आणि एक टक सरळ नजर खाली ना वर, एका सरळ पॅरलल आय टू आय लेवलवर तुम्ही तो दिवा ठेवता आणि त्याच्याकडे एकटक बघता. आणि दिव्याच्या आतमध्ये, ज्योतीच्या आतमध्ये बघत 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 जाता, त्याच्या गाभ्यामध्ये जेव्हा तुम्ही बघता, अचानक तुम्ही फोकस होणं सुरू करता. याला ज्योतित्राटक म्हटलं जाते. आणि आणखी भरपूर त्राटक आहेत मग, ज्याच्यामध्ये धुवा, अगरबत्ती लावून अगरबत्तीचं ज्या पॉइंट निघतो, त्या पॉइंटवर जे अंगार असते, त्या पॉइंटला बघत बघत तुमचं त्राटक चालते. त्यानंतर सूर्य आणि चंद्र त्राटक, सकाळी उगवणारा सूर्य आणि चंद्र त्राटक चालते. आता चंद्र त्राटक करण्यासाठी तुम्हाला रात्री जागावं लागते. का? कारण की चंद्राची प्रत्येक कला वाढत 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 आणि कमी होत होत तुम्हाला त्याच्यावर फोकस करणे असते. त्यानंतर आकाशाचं त्राटक असते. आकाशाचं त्राटक म्हणजे तुम्ही फक्त आकाशाकडे बघत जाता, कुठे बघता माहित नाही, पण आपोआप तुमची नजर कुठेतरी अटकते आणि तुम्ही फोकस होता. त्यानंतर आणखी एक त्राटक आहे, ज्याला छाया त्राटक म्हणतात. दर्पण त्राटक पण आहे. छाया त्राटक म्हणजे काय? तुम्ही स्वतःच्या सावलीवर फोकस करता. त्यानंतर एक दर्पण त्राटक येते. दर्पण त्राटक म्हणजे एक मोठा ग्लास घेणे असते, आपल्या शरीराच्या आकारा एवढा, आणि त्याच्यासमोर बसणे किंवा उभं राहणं असते. तुमचं होल बॉडी त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झाली पाहिजे, आणि तुम्ही तुमच्या पूर्ण शरीराला बघत 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 थर्ड आयवर येऊन फोकस होता. हे त्राटक जवळपास याच्यापैकी सगळे त्राटक मी केलेले आहे, फक्त छाया त्राटक सोडून. छाया त्राटक मी केलं नाही, बाकी सगळे त्राटक केले. आणि मला सगळ्यात जास्त बेनिफिट मिळालं या दर्पण त्राटक मधून. हे ऑरा स्कॅनिंग करण्यासाठी, हे शिकण्यासाठी दर्पण त्राटक करणे आवश्यक होतं. त्याच्यानंतरच मी माझ्या बॉडीच्या आरपार बघणं सुरू केलं, आणि त्याच टेक्निकद्वारे मी सगळ्यांच्या बॉडीमध्ये बघतो. तर जितकं तुम्हाला, आणि खूप कमी टाइमासाठी केलं, त्याच्यामुळे मी खूप मोठ्या लेवलच्या याच्यामध्ये एक्सपर्टीज नाही मिळवली. मला जेवढं समजून घ्यायचं होतं तिथपर्यंत जाऊन मी थांबून गेलो. आपल्याला याच्यापैकी निवड फक्त 1 किंवा 2 प्रकारचे त्राटक करणे. एक, ज्योती त्राटक, जर तुम्ही दिवा लावू शकले तर. आणि जर तुम्ही दिवा नाही लावू शकले, तर तुम्ही भिंतीवर एक डॉट करा, त्या डॉट कडे तुम्ही सतत बघत राहा. याच्यानंतर त्राटकचा दुसरा प्रकार आहे, ज्याला आपण आंतर त्राटक म्हणतो. आतापर्यंत जे मी बोललो ते काय होतं? बाह्य त्राटक. आता आहे आंतर त्राटक. आंतर त्राटक म्हणजे आपण डोळे बंद करून आतमध्ये बघतो. आता याला आंतर त्राटक करण्याचे प्रकार आहे. आंतर त्राटक सुरू होते, म्हणजे त्याला आपण देवदर्शन पण म्हणतो. म्हणजे डोळे बंद करून एखाद्या देवाच्या प्रतिमेला इमॅजिन करणे,
एखाद्या वस्तूला इमॅजिन करणे, हे सुद्धा एक त्राटकचा प्रकार आहे. एखादा देवाचा जो मंत्र आहे, त्या मंत्राला डोळ्यासमोर असं व्हिज्युअलाइज करणे, की समोर मंत्र लिहिलेला आहे आणि त्या लिहिलेल्या मंत्रावर तुम्ही डोळे बंद करून फोकस करत आहात. कधी कधी मेडिटेशन मध्ये बसल्यानंतर खूप लोकांना डोळे बंद केले की एखादा तारा दिसते. म्हणजे असं दिसते की काहीतरी अंधार आहे आणि एक डॉट चमकत आहे आणि तो इकडे तिकडे मूव्ह होत आहे. आणि आपण जेव्हा त्या डॉटवर फोकस करणं सुरू करतो आणि त्या डॉटला एकाग्र करतो, तो डॉट सुद्धा तुम्हाला त्राटकच काम करते. हे आंतर त्राटक मध्ये हा डॉट दिसणे हे मला झालं होतं मी जेव्हा 15-16 वर्षाचा होतो तेव्हा. जेव्हा मी डोळे बंद केले, अंधार राहत होता आणि एक जसं काही आकाशामध्ये असा तारा चमकते, असा तारा चमकत होता आणि तो इकडे तिकडे मूव्ह व्हायचा. मग मी त्याच्यावर फोकस करून रात्री झोपीच्या वेळेस आमच्या घरी लाईन गेलेली असली का बस बसून राहायचं. अंधार म्हणजे बाहेर पण अंधार, डोळे बंद केले अंधारी अंधार आणि जसं बंद केलं तो डॉट दिसणं सुरू होत होता. मी त्या डॉटवरच लक्ष देऊन बसत होतो किती ना किती तास. तेही माहित नाही, हे माझ्यासोबत नॅचरल होणारी घटना होती, की डोळे बंद केले का मला एक स्टार सारखं चमकत राहत होतं आतमध्ये काहीतरी आणि मी त्याच्यावरच फोकस करत होतो. तर आंतर त्राटक करण्याचे कसे एक एक लेवल आहे. जसं तुम्ही आता आपण मी तुमच्याकडे बघत आहे तर आपण खाली बघत आहोत. तर तुमच्या नाभीपासून एक हात असा समोर न्यायचा, नाभी लेवलवर, आणि नजर खाली करायची. त्या लेवलवर तुम्ही फोकस करायचा. डोळे बंद आहे पण तुम्ही फोकस कुठं करताय असं समजायचं, की तुम्ही तुमच्या नाभीला पाहत आहे. आणि मग हळूहळू तुमची नजर थोडीशी वर उचलायची, नाभीपासून थोडस वर. मग तुम्ही जसं 4 बोटं वर उचलली नजर, तर तुम्ही डोळे बंद केलेली आहे पण नजर खालून थोडीशी वरती शिफ्ट केली. आता त्या ठिकाणी तुम्ही फोकस करत आहात. मग नजर आणखी थोडीशी वर उचलली तुमच्या ह्या छातीच्या हार्टच्या लेवलवर. मग तुम्ही नजर आणखी थोडीशी वर उचलली ह्या चेस्ट लेवलवर. मग तुम्ही नजर आणखी थोडीशी वर उचलली गड्याच्या लेवलवर. मग नजर आणखी थोडीशी वर उचलली नाकाच्या शेंड्यावर. नजर आणखी थोडीशी वर उचलली डोळ्याच्या लेवलवर. नजर आणखी थोडीशी वर उचलली थर्ड आयवर. नजर आणखी थोडीशी वर उचलली एकदम डायरेक्ट ह्या पॉइंटवर. तर हे जे प्रकार आहे ना, आपण काय करतो, डोळे बंद करतो, डायरेक्ट इथे नाही इथे बघण्याचा प्रयत्न करतो. पण योगशास्त्रात असं सांगितलंय की डोळ्यांना तशा प्रकारे नाही, अशा स्टेप बाय स्टेप प्रकारे असं अँगलच्या द्वारे असं असं हळूहळू हळूहळू असं असं वर उचलणं सुरू करा. डोळ्याचे मसल्स तुमचे रेडी होते. आणि जर काहीच नाही करू शकले तर सिम्पली नाकाच्या शेंड्यावर बघणं सुरू करा. असे डोळे बंद राहतील. इथं डोळे बंद करून नाकाच्या शेंड्याला इमॅजिन करा किंवा हलकासा डोळा उघडून या पॉइंटला बघा बस. ज्या लोकांना त्राटक केल्यानंतर डोळ्यामध्ये त्रास होते, आतमध्ये नसांना त्रास होते, त्यांच्यासाठी हे त्राटक बेस्ट त्राटक आहे. आणि किंवा मग थर्ड आय, भ्रूमध्य, दोन्हीही भुवयांच्या मधात, याला भ्रूमध्य म्हटलं जाते. वरत नाही बघायचं, सुरुवातीला या भ्रूमध्य आणि फक्त ह्या पॉइंटलाच बघण्याचा प्रयत्न करता. आणि जर फोकस होत नसेल तर बोटाने असा चिमटा घ्यायचा या ठिकाणी. चिमटा घेतल्याबरोबर इथे तुम्हाला अंगार होईल. जशी अंगार झाली डोळे बंद करायचा आणि त्या अंगारवर, त्या वेदनेवर फोकस करायचा. आपोआप तुम्ही 5 ते 10 मिनिट ही टेक्निक करणे असते. ही टेक्निक करता 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 आपोआपच तुमच्या लक्षात येईल तुम्ही फोकस होणं सुरू झालेले आहात आणि त्राटक तुम्हाला डीप मेडिटेशन मध्ये घेऊन जाईल. आता मी स्क्रीनवर एक, जेव्हा आपण रेग्युलर त्राटक करू, एक ब्लॅक सर्कल तुम्हाला तिथे दाखवणार. तुम्ही त्या ब्लॅक सर्कल कडे फोकस करणे आहे. जस्ट फक्त 5 मिनिट करू आणि आपण आपल्या मेडिटेशनची सुरुवात करू. आय होप प्रत्येकाला त्राटक क्रिया कळली असेल आणि डेली बेसवर आपल्याला ही प्रॅक्टिस करणे आहे. जर तुम्ही तुमच्या घरी करू शकले तर खूप चांगलं, नाही तर माझ्यासोबत रेग्युलर तुम्ही त्राटक करू शकता. आता हा सर्कल आहे तुमच्या समोर, तर तुम्ही मोबाईल पासून थोडस 3 फूट दूर होऊन
त्या सर्कलकडे एकटक बघणे आहे. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. पुन्हा एकदा लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. तुमच्या समोर स्क्रीनवर एक इमेज दिसत आहे. त्या इमेजला तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. आउटर सर्कलकडे लक्ष द्या आणि एक वेळा आउटर सर्कलला पूर्ण सर्क्युलर फॉर्म मध्ये बघणे सुरू करा. 2-4 वेळा तुमची नजर गोल फिरवा त्या सर्कलवर, आउटर सर्कलवर. नजर गोल फिरवा. आता हळूहळू तुमची नजर आउटर सर्कल वरून इनर सर्कलकडे घेऊन या. लांब खोल श्वास घेत त्या ब्ल्यू लाईट कडे बघणे सुरू करा. तुमचं लक्ष फक्त ब्ल्यू लाईट वर असलं पाहिजे. लांब खोल श्वास घ्या आणि डोळ्याची आय मुवमेंट करा आणि सर्क्युलर फॉर्म मध्ये त्या ब्ल्यू सर्कलला, ब्ल्यू लाईटला बघण्याचा प्रयत्न करा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. आता पूर्ण लक्ष सेंटर मध्ये असलेल्या ब्लॅक डॉट वर द्या. पूर्ण लक्ष ब्लॅक डॉट वर द्या. कुणीही डोळ्यांच्या पापण्या लपकवणार नाही. डोळे स्थिर ठेवा. पूर्ण लक्ष श्वासावर. डीप ब्रीद इन, ब्रीद आउट. लक्ष पूर्ण सेंटर ब्लॅक डॉट वर. त्या ब्लॅक डॉटच्या अवतीभोवती तुम्हाला काही स्पार्कलिंग व्हाईट लाईट दिसेल किंवा त्या स्क्रीनवर असलेला आउटर सर्कल चमकताना दिसेल. लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. पुन्हा फोकस करणे सेंटरवर. कोण्या एखाद्या व्यक्तीची डोळ्यांची भयंकर अंगार होऊ शकते. अशा वेळेस तुम्ही पापणी, डोळ्यांची आयबॉल्स मूव्ह करू शकता आणि डोळे शांत करून पुन्हा फोकस करणे. सुरुवातीच्या क्षणाला डोळ्यांना त्रास देणे नाही. शक्यतोवर प्रयत्न करा की आय मुवमेंट नाही झाली पाहिजे आणि पापण्या एकदम फोकस फुल्ली ओपन असल्या पाहिजे. श्वास घ्या, श्वास सोडा.
सोबत तुम्ही मनामध्ये अफर्मेशन सुद्धा करू शकता. तुम्ही आता फोकस होत चाललेले आहात. तुमचे विचार शांत होत चाललेले आहे. तुमचं मन एकाग्र होत चाललेलं आहे. तुमची शारीरिक संवेदना शांत होत चाललेली आहे. Now, this time for positive affirmations. लांब खोल श्वास घ्या आणि हळूवार दोन्ही पापण्या बंद करा. दोन्ही पापण्या बंद करा. डोळे लावा. शांत आणि रिलॅक्स बसा. शरीराला रिलॅक्स करा. डोळे बंदच ठेवा. आणि आता या फोकस अवस्थेमध्ये आपण आता मेडिटेशनची सुरुवात करू. पूर्ण लक्ष तुमच्या एनर्जी, तुमच्या ऊर्जा शरीरावर द्या, ऊर्जा क्षेत्रावर द्या. या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेला, नैसर्गिक शक्तीला अनुभव करा आणि या शक्तीला तुमच्या शरीरामध्ये उतरू द्या. शांत स्थिर बसा. पाठीचा कणा ताठ, शरीर रिलॅक्स. मांडी सैल सोडा. सिद्धासन मध्ये बसा. खांदे मान हलके सोडा. पूर्ण लक्ष तुमच्या थर्ड आयवर आणि श्वासांवर. दोन्ही हात वर करा आणि एनर्जीला रिसीव्ह करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो.
अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम। अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वम 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 वम
वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम वम। अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। रम 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 Ram, 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 ram,
रम 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 रम। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 हम
हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए। ओके. इमॅजिन करा, सेंटर ऑफ युअर हार्ट अ व्हाईट लाईट, हा प्रकाश तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. आणि या प्रकाशाने, पांढऱ्या प्रकाशाने तुमच्या शरीराला व्याप्त करत 3 फुटापर्यंत आपला ऑरा वाढवलेला आहे. आय इन्व्हाइट गार्डियन एंजल्स, प्लीज कम, bless all of us, give us strength, courage, wisdom, knowledge, love and light, trust and belief, peacefulness, harmony. लांब खोल श्वास घ्या. पूर्ण लक्ष तुमच्या सेंटर ऑफ युअर हार्ट. इमॅजिन करा, एमरेल ग्रीन लाईट. आय इन्व्हाइट आर्क एंजल राफेल. आई इन्वाइट यू, आई नो योर डिवाइन एंजेलिक पावर्स. ब्लेस कीजिए अपने डिवाइन हिलिंग एनर्जी के साथ. हा ग्रीन लाईट तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. आणि या ग्रीन लाईटने व्हाईट लाईटला कव्हर करत 7 फुटापर्यंत आपला ऑरा फील्ड बनवलेला आहे. लांब खोल श्वास घ्या. इमॅजिन अ रॉयल पर्पल लाईट. रॉयल पर्पल लाईट तुमच्या पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होऊन व्हाईट लाईट, ग्रीन लाईट कव्हर करत 10 फुटापर्यंत त्यांनी आपला ऑरा फील्ड बनवलेला आहे. आय इन्वाइट आर्क एंजल माइकल. आई इन्वाइट यू, आई इन्वोक योर डिवाइन एंजेलिक पावर. ब्लेस कीजिए अपने डिवाइन प्रोटेक्शन शील्ड के साथ. प्रत्येक प्रकारच्या नकारात्मकतेपासून, नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक लोक, नकारात्मक अनुभव, नकारात्मक ऊर्जा, लोअर डायमेन्शन एनर्जीज, लोअर एंटिटीज, निगेटिव्ह एंटिटीज, प्रत्येक नकारात्मक तत्वापासून संरक्षण करा.
लांब खोल श्वास घ्या. इमॅजिन golden light. This golden light expand through your body. Its cover white light, green light, purple light. याने तुमच्या पूर्ण घराला कव्हर केलेलं आहे. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला कव्हर केलेला आहे. आणि हा लाईट आता अनंत ब्रह्मांडामध्ये प्रवाहित होत आहे. दिस इज युअर ट्रू सेल्फ. दिस इज युअर ट्रू एनर्जी. दिस इज युअर ट्रू लाईट. यू आर अ लाईट बिईंग. दोन्ही हात जोरात घसा. आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. बॉडी मूव्ह करा. मान खांदे हळूहळू रिलॅक्स करा आणि तुमचे दोन्ही डोळे हळूवार उघडा. बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम. आज मी सेशन इथेच क्लोज करतो. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Angels always bless you, bless you, bless you. Thank you, thank you, thank you so much. Thank you so much for joining. Your support and trust. Good morning, all of you. Have a nice day. Bless you. Love you all.